धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील मैदाने येथील बालाजी हॉटेल येथे अवैधरित्या एलपीजी गॅस रिफिलिंग करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केलाय। या कारवाईत 83,35,744 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। दिनांक 7 जुलै 2026 रोजी रात्री गोपनीय माहितीच्या आधारे अप्पर तहसीलदार बालकृष्ण पेंढारकर, पुरवठा निरीक्षक विशाल कांकणे तसंच महसूल आणि पोलिसांच्या पथकानं धाड टाकली। कारवाई दरम्यान भारत पेट्रोलियमचा अशोक लेलँड गॅस टँकर KA01AE 6365 हा उभा असून त्यास रबरी पाईप आणि 6 नोझल्स जोडून 19 किलो क्षमतेच्या एलपीजी सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याचं आढळून आलं। या कारवाईत गॅस टँकर मारुती सुझुकी छोटा हत्ती MH18 BC 8667, बोलेरो पिकअप GJ19 Y 8316 ही वाहनं तसंच 105 एलपीजी सिलेंडर गॅस रिफिलिंगसाठी वापरलेले पाईप, 6 नोझल आणि इतर साहित्य असा एकूण 83,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। कारवाईची चाहूल लागताच आरोपी फरार झाले। त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक वळवी करतायत। एलपीजी सारख्या ज्वलनशील पदार्थाची महामार्गालगत निष्काळजीपणे अवैध रिफिलिंग करणं हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारामुळे मोठी दुर्घटना घडून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईची गरज असल्याची भावना नागरिकांमधून आता व्यक्त होतीये। दिनांक 7 जुलै 2026 रोजी मैदाने गावानजीक अवैधरित्या LPG टँकरमधून गॅस सिलेंडर भरले जाण्याचे साठवणूक व वाहतूक केली जाण्याच्या आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही अप्पर तहसील कार्यालय पिंपळचे पथक, महसूल पथक आम्ही त्या ठिकाणी तात्काळ माहिती मिळाल्यानंतर रवाना झालो। त्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी LPG गॅस सिलेंडरचा भरलेला टँकर तसेच त्या ठिकाणी 3 बोलेरो पिकअप वाहन आम्हाला त्या ठिकाणी आढळून आले आणि त्या ठिकाणी आम्हाला एकूण 105 सिलेंडर त्या ठिकाणी भेटलेले आहेत। तर आम्ही यासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 तसेच LPG ऑर्डर 2000 या अंतर्गत पुढील कारवाई प्रस्तावित केलेली आहे। याबद्दल आम्ही फिर्यादही दाखल केलेली आहे। पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रतनलाल सोनवणे, साक्री।